माझं नाव नेहा इंगळे, हा माझा बाळ अशेर इंगळे आणि माझे मिस्टर रुबील इंगळे. आम्ही मागे 8 दिवसा अगोदर या हॉस्पिटलला आलेलो, कारण बाळाला अंगावरती पूर्ण रॅश आलेली आणि हाय ग्रेड फीवर होता. यासाठी आम्ही डॉक्टर शिल्पा अरुस्कर मॅमच्या OPDला आलो. जसे आलो तसेच मॅमनी त्याला ICUची ॲडमिशन सांगितली, कारण त्यांना ते सिम्पटम्स जे वाटत होते ते डेंग्यूसारखे वाटत होते. तर त्यांनी ICU ॲडमिशन सांगितली. लगेच आम्ही ॲडमिशन प्रोसेस केली. ती पण इतक्या लवकर झाली की आम्हाला कुठेच काही अडचण नाही आली त्यामध्ये. आणि त्यानंतर आम्ही ICUला ॲडमिशन अर्ध्याच दिवसात मॅमने सांगितलं की त्याचं इन्फेक्शन झालं आहे त्याला बॉडीमध्ये आणि ते इतकं सिव्हिअर झालं आहे की त्याला व्हेंटिलेटरची गरज आहे. ते ऐकून आम्हाला तर फारच म्हणजे काय करावं हे समजलं नाही. पण त्यांनी जे काउन्सिलिंग केली त्यांच्या टीमने, डॉक्टर प्रीती मॅम होते, डॉक्टर प्रियांका मॅम होते, त्यांनी आम्हाला काउन्सिल केलं. व्यवस्थित रीतीने सांगितलं की नेमकी त्याला का त्या गोष्टीची गरज आहे. आणि आम्ही तो डिसिजन लगेच घेतला. 2 दिवस तो व्हेंटीवरती होता. त्यामध्ये त्यांची PICUची जी नर्सिंग स्टाफची टीम होती, जी डॉक्टरांची टीम होती, त्यांनी जो सपोर्ट दिला, जी ट्रीटमेंट त्यांनी दिली, ती खरंच खूप कौतुकास्पद होती. आणि आम्ही त्यांचं खरंच खूप कौतुक करतो. त्यांना थँक्यूसुद्धा म्हणतो त्या गोष्टींसाठी की त्यांनी आमच्या बाळाला त्याच्यातून काढलं. आणि मॅमनी पण मला खूप सपोर्ट केला, सांगितलं, असं सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी त्याच्यातून काढलं. नंतर 4 दिवस तो तिथे होता. त्याच्यानंतर त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. इथे आल्यावरही इथला जो नर्सिंग स्टाफ आहे, फिजिओचा जे डॉक्टर आहेत, हाऊसकीपिंग स्टाफ आणि फूड जे आहे ते सगळे इतके वेल अँड गुड आहे आणि स्वतःच्या याच्यामध्ये इतके प्रॉम्प्ट आहे त्यांच्या स्किल्समध्ये. नर्सिंग स्टाफचा जो राऊंड ओ क्लॉक त्यांचे जे राऊंड्स होते, जे त्यांचं बोलणं आहे, प्रत्येक स्टाफचं इथलं जे वागणूक आहे, जी ट्रीटमेंट त्यांनी आम्हाला दिली, आमच्या बाळासोबत जे त्यांनी ट्रीट केलं त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना थँक्यू म्हणतो. आणि खरंच आम्ही सगळ्यांच्यासाठी धन्यवाद देतो. सगळ्यांना या सगळ्या गोष्टीसाठी ज्या त्यांनी आमच्यासाठी केल्या इथे, त्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही त्यांना थँक्यू म्हणतो. आणि सोबतच राऊंड्सवरती डॉक्टर पूजा आणि डॉक्टर अभिषेकसुद्धा होते. त्यांनी पण आम्हाला खूप समजून सांगितलं. त्यांनी पण आमचे सगळे छोटे-मोठे जे डाऊट्स होते या दिवसांमध्ये, ते सगळे त्यांनी आमचे क्लिअर केले. त्याच्यासाठी सगळ्यांना थँक्यू आमच्याकडे. थँक्यू सो मच.